नमस्कार मित्रांनो. आता गाय खरेदीसाठी जर आज माणसं बरेच आली, 5-50 जण येऊन 100 जण येऊन गेली, पण प्रशांत भाऊंचा माझा 1-2 वर्ष झालं फोन चालू आहे गायच्या संदर्भात. गाय पाहिजे किंवा काय त्यांचा योगायोग होत नव्हता की गाय बघण्यासाठीचा. आता काय बऱ्याच लोकांचा असं बरीच लोक शॉक होतात की फोटोमध्ये गाय समजत नाही, पण व्हिडिओमध्ये आल्यानंतर गाय माणूस हैराण होतो की एवढी गाय कशा आहेत, म्हणजे एवढं ऑर्डर क्वालिटी. आता खरी गाय कशी आहे आपली, म्हणजे आपली सुद्धा आपण करण्यात काय अर्थ नाही की शेतकरी सांगतील स्वतः की त्यांनी समोर काय बघितलं ते. कसे वाटते तुम्हाला काय गाई? तुमचे व्हिडिओ बघण्यापेक्षा इथं गाय आलेली त्याच्यापेक्षा दुप्पट आहेत. आहे ना? होय, दुप्पट गाय आहे तुमच्या. काय होतं फोटोमध्ये एवढीशी गाय एवढी करून दाखवली जाते, बरोबर आहे. आणि आमची गाय कितीतरी गाय माझ्या फोटो व्हिडिओमध्ये बसत नाही. माणसं म्हणते व्हिडिओमध्ये बसत नाही म्हणजे कसं डोक्या बरोबर गाय व्हिडिओमध्ये आता खरोखर नाही 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 व्हिडिओ मध्ये बसत तर हवं तर तुम्ही एकदा ह्याच्या साईडला उभं राहा. मी दिसणारच नाही. पलीकडे जावा तुम्ही मग जा ना. नाही. हो. काय लेंथ आहे, साईज आहे. आता शेवटात आहे. आता प्रशांत सर मला सांगा, ही गाय मी सांगतोय म्हणून दूध देते असं नाही, बरोबर आहे एकदम. ही तुमच्या हिशोबाने किती लिटर गाय दूध द्यायला पाहिजे? ही प्रत्येक गाय माझ्याकडे वाटतली 40 पूर्ण द्यायला पाहिजेत. 40, 45, 50 द्यायला पाहिजे. ही माणसाला खोटं वाटतं. गाईचं स्ट्रक्चर बघून तर वाटते असं एवढं द्यायला पाहिजे दूध. माणसाला खोटं वाटतं ना, शेतकऱ्याला आता असं वाटतं की बाबा एवढं खरं शक्य आहे का? आता ही तर वासरू 4 आउट ऑफ साईज आहे. पहिला रो आहे नाही, पहिलं आउट ऑफ साईज म्हणजे बघायला नाही असतं. मला एक सांगा, तुम्ही आयुष्यभरामध्ये किती गाय बघितल्या त्या? बऱ्याच ठिकाणी बघितल्या. तुम्हाला ह्या लेवलची प्रत्येक आहे, आपण खालच्या बी दाखवल्या, ही बी दाखवल्या, ह्या लेवलची प्रत्येक आहे. तुम्हाला असं काय वाटतं की बाबा कशी आहे, म्हणजे आमच्या काहीतरी वेगळं आहे का देतोय मी? 100% आहे ना. गाय डोक्याचा विषय वेगळा आहे. ज्याला गायांची आवड आहे ना त्याला झोप लागणार नाही, 100%. काय बरोबर प्रशांत सर? बरोबर ना. गायांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. असं गायचं बैठलं आम्ही असं. आता काय कायचे व्हिडिओ असतात की माझ्याकडे एवढं, माझ्याकडे तेवढं, तुम्ही समोर बघितल्यानंतर काय आहे? शेवट आहे. हा, असं गायचं बैठलं आम्ही. म्हणजे खरोखर शेवट आहे का? आपलं बोलायचं नाही शेवट. आता इतरांची तुम्ही व्हिडिओ बघत असाल, माझ्या व्हिडिओमध्ये खरोखर जेव्हा मी असं आठवण असतो उभी बऱ्याच जणांना, त्यांना आयडिया येत नाही. ज्यांनी माझ्याकडून गाय नेली त्यांना माहिती आहे मी माझी गाय काय आहे, पण ज्यांनी गाय नेली नाही आपल्याकडून त्यांना आयडिया येत नाही की बाबा नक्की गाय केवढी आहे, कशा असतात. ही समोर वास्तविकता गाय केवढ्या आहे त्या. शेवट आहे. आणि आणि ही एक नाही, ही सगळ्यात बघा क्वालिटी बघा. ही 4 दात, 2 दात, 6 दात गाय दाखव. हे पहिलं आहे ना. दुसऱ्या त्याची 6 दात आहे, 40 लिटर प्लस दूध काढायची. आणि पहिल्यावर 4 दात. क्वालिटी बघायची, फेस क्वालिटी. हे शेवट काय ब्रीड बघा, ही बघा 6 दात. ऑर्डर दाखवा. आता समजा ही काय प्रशांत भाऊ, ही ना इकडे साईड, हिच्या साईडनं त्याचा मोठी आहे त्या. अरे तिकडे जा तिच्या मागे दाखवू बरं. एक आयडिया येईल माणसाला, जजमेंट आहे तेवढीच काय आहे. नॉर्मल गाय आमची ही नॉर्मल. आता ही 2 दात असू तेवढे साईजला. एक शेतकऱ्यांसाठी म्हणून आपलं जस्ट इन्फॉर्मेशन की शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे, कशी गाय दिली पाहिजे. बॉडी स्ट्रक्चर घ्यायचं, कासर शिरा हे लईल, पाठीचा कणा, सगळं जिथल्या जिथं सगळं युस्त आहे. आतापर्यंत तुमच्या किती गाय असं बघण्यात आल्या होत्या? असं काय मी बैठलं. खरं बोलताय? होय खरं. आता आम्ही इथं जातोय आम्ही मोठं. बऱ्याच जणांना वाटतं, कारण काय होतं, ज्या लोकांनी आपली घरी गाय बघितली, त्यांनाच माहिती ही गाय काय. ज्यांनी आता उडती व्हिडिओ बघितला असेल त्यांना आयडिया येत की बाबा नक्की गाय काय नाही का. फोटो व्हिडिओमध्ये पर्सन सर एवढी काय साईज समजते का? समजत नाही. फोटो समजत. आता कोण म्हणणार ह्याला टॉप मध्ये हत्तीचं पिल्लूचं माप आहे. मी खरंच मित्रांनो सांगतो की फोटोमध्ये काय बघणं आणि समोर बघणं खूप मोठा जमीन असण्याचा फरक आहे. तुम्ही जेव्हा पर्टिक्युलर मी आणलेली गाय जेव्हा तुम्ही समोर बघायला तर तुम्हाला समजेल की मी काय घेतो. ज्यांनी फोटो व्हिडिओ तुमचं सिलेक्शन शेवट आहे का? हा होय आहे ना. सिलेक्शन जी लोक काय आणते तर आमच्या काय फरक दिसतो. 100% फरक आहे. रेटमध्ये तर असा मी 40-50 फरक आहे. होय, रेटमध्ये तर फरक 100% फरक आहे ना. फक्त काय होतं की बाबा मी पण पैसे कमवतोय. मी कुठं म्हणलं नाही, मी 5-10 रुपये काही माझं 15,000 रुपये नफा कमावला नाही असं नाही म्हणणार नाही मी. तुम्ही एवढं कमवून बी 5-10 कमवून बी माझी काही माणसाला स्वस्त वाटते. बाकीच्यांचं पैसे किती आहेत ते तुम्ही गाय असेल तसं दर द्या. बाकीच्या पैसे म्हणून तुमचं पैसे कमी आहे, तुमची क्वालिटी बी चांगली आहे ना. म्हणजे तुमच्या मनातले. आता ही मी विकणार आहे हो, बनवणाऱ्याला सलाम. तुझी तुम्ही फिनिशिंग बघा, फिनिशिंग क्वालिटी बघा, शेवट. कापड कसं वाटतं?
मनातलं बोला. लोण्यात हात फिरवसारखं हा? आहे लोण्यात हात फिरव कसं ही असते ब्रीड, होय ही असती क्वालिटी आहे. ह्याला 100% पैसे मोजायला लागतात. म्हणजे तुमच्या घरी तयार हो किंवा माझ्या घरी तयार हो. आता हिची नेवरी काय बघा, ह्याला ऑर्डर अटॅचमेंट बघा पूर्ण, होय होय क्वालिटी बघा नेक्स्ट लेवल. काय शेतकरी खुश राहणार नाही. आता माझ्याकडे शेतकऱ्याला काय देतो प्रशांत सर मी, समजा आता ही पहिल्याला गॅरंटी म्हणून देत नाही, पहिलं आहे आता पहिल्यावर आहे. पण सेकंड टाइमवर दुसऱ्या त्याची गाय असली तर मी काय देतो, बाबा गाय खाऊन पिऊन व्यवस्थित आहे, बरोबर, वारदार व्यवस्थित पडलेला आहे, काही आजारी नाही, सगळी खाती पिते दूध देत नाही, 100% बदली, बरोबर. ह्याच्या पलीकडे मी काय शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. आता तेवढं झालं की आपण काय आता दादा संभाजीनगरवरून आले, बऱ्याच लांब आलेत ते पण. आता त्यांना गायंची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? तुम्ही जी फोटो बघून आला होता, यूट्यूब बघून आला होता, की त्या क्वालिटी आणि इथं समोर तुम्ही काय बघितलं? समोर फोटोपेक्षा बी चांगल्या गाय आहेत त्या. आणि जी यूट्यूबवर बोलतात तेच मला समोर बघण्यात आलं माझ्या. 100% तुम्हाला ठरवून व्हिडिओ नाही बनवता? नाही नाही, काय बी नाही, मी येऊनच 5 मिनिट झालंय मला, अजून मी चहाच प्यायलेला. तुम्ही पण गाय दूर बघितल्यात, भरपूर ठिकाणी बघितलं. तुम्ही आजपर्यंत असं काय किती ठिकाणी बघितलं? नाही नाही, मी कमीत कमी 1-2 वर्षानं म्हणजे सांगोला बाजार म्हणा किंवा आमच्या तिकडे 1-2 लहान मोठे बाजार असते ते मी तिकडे गेलो, पण मला कधी असल्या गायी बघायला मिळाल्या नाही. म्हणजे असं डोळ्याच्या समोरासमोर नाही, फोटोवर जी काय बघितलं. फोटो तर अमेरिकेतली बी काही दिसते. हा, मग तेच म्हणलं ना, समोर मी कधी माझ्या डोळ्यानं असं फेस टू फेस अजून कधी गाय बघायला नाही. प्रशांत सर बघा, आता तुम्ही लोक आहे, तुम्हाला गाय बघून समाधान झालं का? मला खूप समाधान झालं. मी तेवढा वेळ आलो, मी पूर्ण 7-8 तास एसटीत बसून आलो. क्वालिटी बघायची, गाय पण बघा, घेतलं देतो, ही बघा क्वालिटी. आता सगळ्या 1.5-2 लाख रुपयाच्या मधल्याच्या एखादी काही मोठी सोडली ना, तर आता बघा, ह्या जगामध्ये कोणी व्यवसाय करू द्या, कोणी व्यापार करू द्या किंवा काय करू द्या, या इकडे तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये एकच रूल आहे. व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, मध्ये ना तुम्ही काय मी काय हे काय सगळेच आपण सगळे पैसे कमावून बसलो, बरोबर आहे. माध्यम काय आहे की सगळ्यांचा सोर्स मेन काय आहे की पैसे कमावणे, बरोबर आहे. तुम्ही गाईचा व्यापार करून पैसे कमावणे माझं माध्यम आहे, तुमचं माध्यम आहे गाईचं दूध कमवून पैसे कमावणं. पण ह्या गोष्टी बघताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळ्याचं समीकरण जुळलं पाहिजे, कुठंतरी एक व्यवस्थितपणा पाहिजे सगळ्या गोष्टीला. सगळं मीच खायचं म्हटलं तर त्या गोष्टी शक्य नाही होत, बरोबर आहे. आज मीचा काय रेट कोणत्या गायचा दर वाढला आहे जी भेटतच नाही गाई मार्केटमध्ये गाय इकडे दादा, मार्केटमध्ये प्रशांत सर गाईचा रेट कधी वाढतो? जी गाय मार्केटमध्ये सहज अवेलेबल होत नाही तिचा, बरोबर. रेग्युलर गायचा व्यापार रेग्युलर पद्धती चालू आहे, 5-10 हजाराचा 10-15 हजाराचा फरक पडला आहे, ज्यादा काय नाही. आणि एकंदरीत सांगायला गेलं तर सगळ्या गोष्टीला मर्यादा पाहिजे, कमवाय बी सगळ्याला बी, सगळ्यांचं इंटेन्शन सेमच आहे, तुम्हाला बी पैसे कमावायला मलाही पैसे, पण एक मर्यादा धरून जर सगळं केलं तर सगळी खुश असते. म्हणजे तुम्हाला देणारा बी खुश, मी घेणारा बी खुश, पुढचा देणारा बी खुश. एकंदरीत दादा तुम्हाला इथला अनुभव कसा काय वाटलं गाय बघून वगैरे सगळ्या? एक गाया बघून समाधान वाटलं. आणि जी व्हिडिओ मध्ये बोललं ती समोरासमोर बी बोलणं चालू आहे, त्याच्यात पण समाधान आहे. खरंच आहे नाही सगळं ही एकदम खरं. व्हिडिओपेक्षा गैरसमोर चांगली आहे का? एक नंबरची गाय. व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा समोर बघितल्यावर आनंद झाला मला गाय बघून. ही शेतकरी तोंड ऐकलं आपल्याला काय भेटलं पाहिजे? तुम्हाला कसं काय वाटतं फोटो व्हिडिओ? प्रशांत सर तर 2 वर्ष झालं तुम्ही व्हिडिओ बघताय, फोटोच बघण्यात आणि इथं प्रत्यक्षात बघण्यात आहे ना. एक नंबर. जर ज्याला गायीची क्रेज आहे, ज्याला गायीची नशा आहे थोडक्यात, त्याला संध्याकाळी झोप लागणार नाही असं काय म्हणजे ही माझं आहे. आता प्रत्येकजण प्रत्येकाची चॉईस आहे, कोण लाख रुपयाला कोण विकतोय, कोण 2 लाखाला विकतोय, 3 लाख ज्याची त्याची किंमत आहे. याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे प्रशांत सर, इकडे बघा, हीच कालवड तुमच्या घरी तयार झालेली आहे, चांगल्या सिमेंटचे, असं धरून चाला की WWS सिमेंटची कालवड आहे किंवा ABSची आहे किंवा डेन्मार्कची आहे. तुमच्या घरी तयार केल्यानंतर शेतकऱ्याची पहिली मानसिकता असते माझी गाईला चांगला जरी यावा, बरोबर आहे. मेन कोण आहे? मेन स्वतः काय आहे? शेतकरी तयार करणारा स्वतः शेतकरी आहे, म्हणजे मेन असतो मॅन्युफॅक्चरर. नंतर आता मीडिएटर आहे, म्हणजे आम्ही गाय आणणं, व्यापार करणं, विकणं, ही माझी मेहनत नाही, बरोबर. ही तयार करणं माझी नाही, म्हणजे अगदी 100%. ज्याची मेहनत आहे त्याला आपला सलाम कायम होता असणार आहे, त्याला तेवढं पैसे द्यायचे, ते तुमच्या घरी असो किंवा माझ्या घरी असो. फक्त शेतकऱ्यानं तयार केल्यानंतर शेतकऱ्याला बी असं वाटतं की माझ्या कालवडीला 2 पैसे जादा यावं, कारण मी एवढं चांगलं सिमेंट भरलं ही करणं, त्याला व्यवस्थित दर आला पाहिजे, बरोबर. घेणारा व्यापाऱ्याकडून शेतकरी असतो, बरोबर. शेतकऱ्याला काय वाटतं की मला स्वस्त भेटली पाहिजे. ह्या सगळ्याचा न करून जर गाय व्यवस्थित देता आली तर शेतकऱ्यांसाठी बेस्ट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करून
तुमचं मार्जिन कमवून पुढच्या शेतकऱ्याला योग्य तो मोबदला भेटला पाहिजे. बरोबर आहे. असं नाही की शेतकऱ्याची 2 लाख रुपयाची काही 1.5 लाख रुपये मागणार आहे ती आणि ते 3 लाख मागणारी घ्यायची. कधी 2 लाख रुपयाला काही घेणार आहे 4 लाख मागणारी घ्यायची. प्रत्येकाचा व्यापार प्रत्येकापाशी राहतो. फक्त शेतकऱ्याला असं वाटतं तयार करणाऱ्याला की माझ्या गायला वास्तविक किंमत भेटावी आणि जो शेतकरी परत घेत असतोय त्याला असं वाटतं की मला कमी किमतीत भेटावं. या सगळ्याचा मध्य करून जर काही तुम्हाला देता आली तर बेस्ट आहे आणि दिली बी पाहिजे. फक्त काय होतं की शेतकऱ्याची अपेक्षा असते काय साजे करावं त्यानं जे म्हणजे अशी नाही सहज तयार नाही होत. म्हणजे एवढं सहज तयार नाही होत वासरही. त्याला कष्ट लागणार, कष्ट लागतं. 5-7 पिढ्यांचा अनुभव लागतो गाय मागं गाय तयार करायचा. आज सहज शेतकरी येतो प्रशांत सर मला म्हणतो 30 लिटरची गाय पाहिजे. पण 30 लिटरची गाय द्यायला पण 30 लिटर दूध काढायला गायनं पण साथ देणं गरजेचं आहे ना. आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असं झालेलं आहे की गाय तर 28-30 लिटर चालू आहे पण गाय आजार आहे. गायला गोचरी ताप झाला आहे, गायचं रक्त कमी झालं आहे किंवा काय काय प्रॉब्लेम झाल्यात गायला. ह्या सगळ्या गोष्टी करून शेण काय होतं शेतकऱ्याला वाटतं की अजून तेवढे गाय पिकवर नाही. जर शेतकऱ्यांना बघितलं की गायचा मेन प्रॉब्लेम काय रक्त वगैरे काढून चेक केलं गायचा रक्तामध्ये नक्की आजार काय आहे. कारण की ब्लड एक्झामिनेशन केल्याशिवाय करेक्ट आजार कधी कोणाला कळाला नाही. बरोबर. शेतकऱ्यांना ती माहीत नाही. शेतकरी काय करतो की दूध देत नाही. समजा तुम्ही आजारी असाल किंवा मी आजारी असेल तर आपण 100% आपलं काम करीन का? शक्य नाही नाही करणार. म्हणजे याचा अर्थ आपण 50-60% कम करीन आपण ताकदीनुसार. सेम गायमध्ये असतं जोपर्यंत गाय फिट कंडिशनमध्ये नाही ओव्हरऑल पॅकेजमध्ये तिला जी पाहिजे ती नाही तोपर्यंत गाय तिचा परफॉर्मन्स देणार नाही. तर मान्य आहे का? मी शेतकऱ्यांना वारंवार ते सांगण्याचा प्रयत्न करतो की जोपर्यंत गायच्या तुम्ही मुळात जात नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. गाई आजारी पडूनच द्यायची नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आजारपणाची लक्षणं कंटिन्यू दाखवत असतील. आज आमच्या गाय बँगलोरवरून तुम्हाला प्रशांत सर असं वाटलं का एकतरी गाय ट्रबलमध्ये का असं वाटत नाही? मी लक्ष देतो. मी काय करत नाही मी लक्ष देतो. मी वारंवार सांगितलं की बाबांनो गाय ट्रॅव्हलिंगमधनं आली गायचं अंग दुखतंय गायला सर्दी झाली एखादं काय शेम पडत असतो गाय आळसल्या करते 2 NP शेराच्या गोळ्या द्या प्रॉझिमिन आहे त्यात आणि पॅरासिटामॉल आहे. बरोबर. 2 ड्रग आहेत. गाय कवर होऊन जाते. सर्दी डोकंदुखी अंगदुखी ती गोळी आहे ती. मी शेतकऱ्यांना 1000 वेळा सांगितलं आजही सांगतोय 2 इकोडाच्या गोळ्या घरी ठेवा किंवा प्रोविसॅकच्या बोलस. गाय चारा पाणी कमी खायला लागले की 2 गोळ्या की अडचण काय त्यांना काय आपल्याला काय साईड इफेक्ट आहे देऊन टाकायची गाय. समजा 103च्या पुढे टेम्परेचर गाय कवर होईना झाली तर 2 NP शेरा एकत्र करा आणि ऑक्सिडेटरचा 1 4 एकत्र करा पाजून टाका. गायचा टेम्परेचर डायरेक्ट डाऊन होतं म्हणजे गाय आजार असली कमी होती. आणि त्याच्यानंतर जर 1-2 दिवस टेम्परेचर राहतंय असं वाटतं आपलं गाय बरी होईना तर सरळ ब्लड एक्झामिनेशन करा. 1 नंबर सोपा पर्याय. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस कळेल. काय होतं आज डॉक्टर लोकांना तुम्ही 4000-5000 रुपये बिल जातात. डॉक्टर येतो कोणताही डॉक्टर तुमची गाय मारण्यासाठी आलेला नसतो. प्रत्येक येणारा डॉक्टर ही तुमची गाय वाचवण्यासाठी दूध देण्यासाठीच आला असतो. फक्त त्याच्या बी हातात काय नसतं. कारण काय शेतकरी काय करतो 2000 वाचवण्यासाठी 10000 खर्च करत असतो. मेन शॉर्ट काय की आता गोळी 20 रुपयाची गोळी आहे. बरोबर. पण ती 20 रुपयाची गोळी न देतात 2000 इंजेक्शन आणा बसला. थर्मामीटर किती रुपयाचा आहे? 100 रुपयाचा आहे का घरी माणसाच्या? शेतकऱ्याच्या घरी आहे का? नाही. तुमच्या घरी आहे का? आहे ना. म्हणजे जी हुशार शेतकरी त्यांच्या घरी थर्मामीटर. एक थर्मामीटर आपलं किती काम वाचू शकतो तुम्हाला अंदाज नाही आला. सांगितलं आणतो हां बरोबर. म्हणजे काहीतरी योगदान झालं म्हणा. चला ठीक आहे. थर्मामीटर कुठं लावायचं माहिती आहे ना? शेण पडतं तिथं ही बी किती. अजून याच्यापेक्षा महत्त्वाचं बघायला गेलं तर शेतकरी म्हणजे हसा येईल मित्रांनो पण गायला दात कुठं असतात काय त्यांना माहित नाही अजून. हां वरचं दात नाहीत. म्हणजे अशी बी माणसं आहेत. आता ह्या लोकांना आपण कसं समजावायचं की बाबा ब्रीड कसं असतं दूध कसं असतं. प्रशांत भाऊ गाई जगामध्ये कुठेही कुणीही गाई घ्यावी. बरोबर आहे. जर स्वस्त 2 पैशाने भेटली चांगली असेल तर काही घ्यायला अडचण नाही. मी ॲज अ व्यापारी म्हणून समजा तुम्हाला गाय दिली गाय फिट कंडिशनमध्ये असताय म्हणून तुम्ही घेताय. बरोबर आहे. चांगली टकाटक दिसती ओके खाऊन पिऊन म्हणून तुम्ही घेताय. जर माझी गाय आजार असलं तुम्ही घ्याल का? माझी गाय आजार आहे सगळ्यांनी मी गॅरंटी दिली म्हणून घ्याल का? शेतकरी काय करतो की त्याच्या नजरला फुटली चांगली वाटली खाती पिती व्यवस्थित तर गाय घेतो. आता मी काय सांगतो आमच्याकडं माझ्याकडं वैयक्तिक माझ्याकडचं प्लस पण मी शब्दाला कधीच बदली केला नाही. जो शब्द दिला आहे तो पास आहे. नाही तर मी दिला नाही माझ्या आयुष्यात तरी दिला नाही मी. तर समजा हीच गाय तुम्हाला मी दिली दुसऱ्या हाताची असं धरून चाला. दुसऱ्या हाताची गाय दिली मी तुम्हाला सांगितलं की 30 लिटर दूधाची माझी गॅरंटी म्हणजे माझी गॅरंटी 100%. पण गॅरंटी कधी लागू होती तुम्हाला ही पण समजून घ्या. कारण काय होतं अर्धवट नॉलेज काय कामाचं नसतं. आता काय नुसते म्हणतात गॅरंटी आहे. पुढं काय आजारी पडल्यावर पुढं काय वारझाना लागल्यावर पुढं गायनं चारात नाही खाल्ल्यावर दूध कुठनं दिल? तुम्ही जर जेवणच केलं नाही तर तुम्हाला एनर्जी कुठनं राहील? बरोबर आहे.
मेन गॅरंटीच्या पेक्षा तुम्ही शेतकऱ्याची गाय घरी कशी सेट करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज इतर आज संभाजीनगरवरून आले, नाशिकवरून आले, आज बऱ्याच ठिकाणी मी गाय दिलं. ह्या सगळ्यांना गाय सेट करून देणं माझं काम आहे. नुसतं गॅरंटीचं धंदाडा पिटणं काम नाही माझं. बरोबर आहे. आज तुम्ही लोक माझ्याकडे एवढ्या लांबणं आलाय, 1.5 लाख 2 लाख लावताय किंवा पैसे लावताय, तर नुसतं गॅरंटी म्हणून गॅरंटी चालते का? माझी गाय पुढं जाऊन गाय सेट झाली पाहिजे. ह्या जगामध्ये कोणताही माणूस गाय बदली करून जाण्यासाठी गाय घेऊन जात नाही. का जातो? नाही. बरोबर आहे की बाय डिफॉल्ट माझा सपोर्ट काय त्याला की बाबा तू जा, तुला काय अडचण आली तर मी आहे 100%. पण ह्याच्यात अडचणी अशा होत्यात की बऱ्याच शेतकऱ्यांना ना गायच्या आजारपणाची लक्षणं समजणार. तो मेन प्रॉब्लेम हे झाला आहे. तुम्हाला जर आजारपणाची लक्षण नाही समजली, गाय थोडीशी कणकोत वाढती, तुम्ही बेसिक मेडिकल बॉक्स सांगतो तुम्हाला घरी आणून ठेवा. ही कोडाचा गोळ्या, NPCRच्या गोळ्या, ऑक्सिस टेट्रासायक्लिन म्हणजे ट्रिटलिन बोलस गोळ्या आणून ठेवा घरी. थर्मामीटर आणून ठेवा. मास्टरडेजला मस्टिऑक ठेवा, पेंडिस्टिन ठेवा. एक बेसिक तरी ट्यूब आणून ठेवा. गायचा चारा पाणी खात नसेल तर लॅटिफर अल्ट्राचे पावडर आणून ठेवा घरी. बरोबर. जर गायचा डायरिया असेल तर लेक्झिन बोलस किंवा सल्फाटिनच्या बी गोळ्या चालतेल्या, किंवा सल्फाटिन इंजेक्शन बी चालेल, किंवा ती नसेल चालेल तर दही, खडीसाखर, धना पावडर तरी असते घरात, ती देत हवा. मेन आजारपणाची सुरुवात कुठं होती? आता मी जरा थोडंसं बोलतो मित्रांनो, फायदा तुमच्याच आहे, माझा काय हे नाही. मेन आजारपणाची सुरुवात होती गायच्या जिभापासून. तुम्ही किंवा मी आजारी पडलो तर आपली जीभ जळी, जिभाला काटायसारखं होतं आपल्या बी. बरोबर. ह्युमन बॉडी आणि ॲनिमल बॉडीमध्ये फारसा फरक नाही. मेडिकल पण तेच आहेत, नाव पण तेच आहे. पॅरासिटामॉल ह्यांना पण आहे, पॅरासिटामॉल आपल्याला पण आहे. बरोबर. आता जनावर समजा आजारी पडायचं पहिलं लक्षण काय असतं की जिभाला काट येणं. शेतकरी जिभाचं काटाचं बघत नाही. अरे गाड्या इथनं चालू झालं. मेन प्रॉब्लेम तुम्ही हे बघितलं तर पुढचा प्रॉब्लेम कसा होईल? जर तुम्ही इथंच जर प्रॉब्लेमला किल केला तर पुढे जाईल का तो? नाही. तर आता जिभाला काटायला नंतर तुम्ही काय करता घरी? हे एक लोणचं एक नैसर्गिक पद्धत झाली. पण तेल चटणी आहेत खडी आपल्याकडे असते घरी, घ्यायची, अंड टाकायचं, खास 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 चोळायचं. नॅचरल उपाय. हां, अंड नॅचरल उपाय. आणि जर त्यानं नाही जमलं तर रुचे मॅक्सिमम पावडर भेटते, मेडिकलमध्ये जायचं, खास 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 चोळायची, चालू खायला. त्यातनं मी समजा नाही चालू झाली, 2 इकोडास टाकायच्या, 2 NPCR द्यायच्या. 2 इकोडास 5 मिनिट टाकलं तर NPCR 5 मिनिट नंतर. त्यातनं बी नाही म्हणते झाली कवर. NPCR आणि ऑक्सिडेटरसायक्लिन एकत्र करायची. बरोबर. गाय कवर व्हायलाच पाहिजे. जर नाही झाली तर सरळ ब्लड काढून घरी जाणे, गायचं काय झालं बघणे आणि प्रॉपर ट्रीटमेंट देणे. उगाच झाली कावी आणि द्वितीय मलेरियाचे औषधं, त्याला काही अर्थ राहत नाही. मेन गाई दुधाला कधी जाते जेव्हा गाई आजारी पडत नाही, म्हणजे दिलेल्या कंडिशनमध्ये गाय स्थिर राहते, तेव्हाच गाय दूध देते. म्हणजे इन शॉर्ट काय की तुमचा टाकल तो चारा वॉटेवर तुमचा वल्ला काय हा सेकंडरी पार्ट राहिला. आता ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय इकडे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे की वल्ला वाळका चारा हा नंतरचा पार्ट आहे. बरोबर. मेन काय राहतो की तुम्हाला काय वाटतं की 40, आता माझ्याकडं कॉमन तुम्ही बी 30-40 लिटरची काही न्यायला आलाय, 40 बी जाऊ द्या, 30 बी जाऊ द्या, 35 लिटर पकडू. 35 लिटर गायला दूध तयार करण्यासाठी गायला पाणी किती प्यायला लागतं माहिती आहे का? माहिती आहे का? गायला 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 3 ते 5 लिटरच्या मध्ये पाणी प्यायला लागतं, म्हणजे 3 बी आणि 5 बी. बरोबर आहे. मग 35 त्रिक किती? 90, 105 लिटर झालं. कॉमन 3 लिटरनं 105 लिटर तुम्ही पाणी पाचता गायला. पाचता का? तुमच्या घरी पाणी नसतंय शेतकऱ्याचं, म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला बोलत नाही, समजून घ्या. शेतकरी सकाळ दुपार संध्याकाळ पाणी पाचतो, बादली 20-40 लिटरची, 2 वेळा बादला 80 लिटर. 80 लिटर पाणी प्यानारी गाय 35 लिटर दूध देईल का? शक्य आहे का? शक्य? दुधातनं पाण्यातनं दूध बनतंय ना. मग ही शेतकऱ्यांना समजा बरं आता हे झालं पाणी पाजायचं, पाणी पिल कधी? आपला मेन प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा वाळका चाराच नाही. तुम्हाला नुसतंच कालवून खायला दिलं तर जमल का? त्याच्यावर भाकरी खातो का? तर मिक्सर पाहिजे, मिक्सर. TMR टोटल मिक्स राशन. हे मिक्सर टोटल पाहिजे, म्हणजे वळका कडबा खूप गरजेचं आहे. मग तुमचं ते कोल्हापुरी भाषेत शाळूची वरण असेल, आमच्या भाषेत कडब्याची वरण असेल, किंवा बेंगलोरच्या भाषेत रागीचं घास असेल, किंवा बेंगलोर का पंजाबच्या ह्याच्यात गव्हाचं बुसकाट असेल. मल्टिपल्पर सोर्सेस आहेत. त्यातला सोर्स तुम्ही कोणता वापरता त्याला काय महत्त्व नाही. ड्राय मॅटर तुमचं गेलंच पाहिजे, म्हणजे 70% कम से कम वल्ला चारा गेला आणि 30% वाक्याचं गेलंच पाहिजे. तुमची गाय पाणी कशी पिणार? वल्ल्या चाऱ्यातनं ऑलरेडी पाण्याचा इंटेक जात असतो. मग ती गायचं दूध न द्यायचं कारण काय? वल्ल्या घासावरती काय काय 30 लिटर दूध देतात वाळक्या चारावरती का? पाणी देतात. हे समजून घ्या शेतकऱ्यांना. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या व्हिडिओ बनवायचं कारणच असं आहे की जे लय शेतकऱ्यांना तुम्ही कुठेही गाय घ्या,
त्या गोष्टीनं काही फरक पडत नाही. मी एकटा गाई नाही देऊ शकत, काय मी 4 गाय आणणार आहे आणि मी कोण आहे असा? मी कोण नाही, मी एक कॉमन माणूस आहे. माझं मी काय लय मोठा आहे किंवा असलं काय विषयच नाही. माझ्या माध्यमातून जर 2 गोष्टी तुम्हाला जर कळत असल्या तर 100% मी देण्याचा तो प्रयत्न करीन. काय प्रश्न सर तुम्हाला अजून काय वाटतंय की मी एक व्यापारी म्हणून तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षित करता? तुम्ही मला जास्तीत दूध द्यावं, कमीत कमी पैशात गाई मिळावी आणि क्वालिटीत मिळावी. अगदी 100% शेतकऱ्याचं असते. जेव्हा मी दूध धंदा करतो तेव्हा मला बी वाटायचं, जेव्हा मी 1 लाख रुपयाला टॉपची गाई भेटायची तेव्हा मी म्हणायचो की 80 मला चांगली भेटावी. पण त्याच चुका मला नडल्या होत्या. मी लाख रुपयाची 20,000साठी 80,000ची गाय घेतली आणि तिथंच माझं करिअर डाऊन झालेलं. मी हकीकत आहे, कारण की ह्यात जे पाईपलाईन दिसते ते अशाच नाही झाल्या. ह्यात मी बराच अनुभव घेतला. मी 10-15 वर्ष दूध धंदा केला आहे. आता ज्यांनी आयुष्यात दूध धंदा केला नाही ते दुधाचं ज्ञान सांगतात. ज्यांनी दूध धंदाच केला नाही, दूध धंदा आणि व्यापार फरक आहे. दूध धंदा म्हणजे करतं का, दूध धंदा म्हणजे घरी गाय असणं, दूध धंदा करणं. आत्ता मी प्रेझेंटला व्यापार करतो ही मी मान्य करेन, पण या सगळ्या दूध धंद्याच्या लाईन आहे. त्या व्यापाराला 2 गायचं दूध काढून दाखवणं आणि शेतकऱ्याच्या घरी दूध काढणं फरक आहे. तुम्ही पाहुणी म्हणून माझ्याकडे आलं तर 4 दिवस तुम्हाला मी चांगलं जेवण देईन, बनल ती पाहिजे ती, पण 8 दिवसानंतर म्हणजे शेतकऱ्याच्या घरचं दूध खरं किंवा व्यापाराचं खरं? मी हेच बिलीव्ह करतो, शेतकऱ्याच्या घरी दूध आहे हीच खरं दूध आहे. ह्याला काय उपयोग आहे? मी उद्या 10 किलो पेंट घालीन, माझी परिस्थिती आहे. उद्या त्याला 20,000 औषध आणीन, माझी परिस्थिती. तुमची काय? तुमच्या घरी येतं हीच खरं आहे आणि हीच सत्य आहे, हीच डोळ्यानं दिसतं हीच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. ही माणसं काय करते बड्या बड्या मारते आणि अडचण देते ती, त्यामुळे काय फरक नाही. मी आज बी सांगतो त्या 3-3 लाख 3.5 लाखाच्या गाय आहेत का नाही, तो माझा शौक म्हणून घेतला. ज्याला शौक करायचे त्यानं ती गाई घ्यावी, ज्याला व्यवसाय करायचा त्याने ह्या गाई घ्या. मी आजही स्पष्ट सांगतोय, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की 1 लाखापासून 2.5 लाख रुपयेपर्यंतची गाय शेतकऱ्यासाठी मर्यादित आहे दूध धंद्यासाठी. त्याच्या पुढचं शौक आहे. मग तसा बैल आहे, मग लाख रुपयाचा बैल बी 10 लाखाला घेतात, बोकड बी 50,000 10 लाख रुपयाला घेतात. तसा हिशोब आहे. सांगायचं पर्पज एवढा, तर मित्रांनो जर काय चुकलं तर माफी असावी. मला जेवढं जमल तेवढं मी सहकार्य करतोय. याच्यामध्ये असं नाही की मी सगळं फुकट वाढतोय. माझा 2 पैसे मोबदला काढून मी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यात मी कुठपर्यंत सक्सेस होतोय नाही ही मला आयडिया नाही, पण प्रयत्न तर प्रामाणिक करतोय. त्यातनं कसं होतं, आमची बेंगलोरची गाई आहेत ॲक्च्युली, चांगल्यात चांगली काही देण्याचा प्रयत्न करतो. आता किंमत शेपटची मला बी वाटावी महाग विकावी म्हणून मला बी वाटणार साहजिक आहे. एवढ्या लांबनं कष्ट करतो आपण. बरं, जी बाजारात 20-20 गाय विकतात तिथं गॅरंटी नावच नाही, ती 20-20 विकतात. त्याला आम्ही तर सगळं गॅरंटी बिरंटी देतो. साहजिक आहे मला असं वाटणार 2 पैसे भेटावं. मला गाई विकलंच तोपर्यंत टेन्शन नाही. गाई विकल्यानंतर बी गाई दुधावर जास्त पर्यंत महिना 2 महिने 4 महिने टेन्शन असते. काय तर 6-6 महिन्यांना फोन करतात अजून आमचं दूध कमी आलं. काय करणार आपण तरी मला सांग. मी घरी प्रत्येकाला जाऊ शकतो का? ज्याला पुढं जाऊन मस्टडीचा प्रॉब्लेम होणं, आजारी पडणं, गुचरताप होणं, हे होणं हे माझं क्रायटेरिया नाही. माझं एकच म्हणणं आहे की इथं ओके तुम्ही हॉटेल टेम्परेचर आणा, थर्मामीटर टाका, चेक करून नाही. आता कुठल्या डॉक्टर आणून चेक करून नाही. परत गाय आजारी पडली म्हणून ही कारण नको, कारण की आजारी पडल्यानंतर आपण काय करतो सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. काय काय लोक ऐकतच नाही, ते फक्त ऐकते ते हो म्हणते ते जाते ते. तसं काय चालत नाही. गाय खाऊन पिऊन व्यवस्थित आहे, सगळं जिथले तर खाती, गाय आजारी नाही काय नाही, गाय दूध कमी देते 100% मी जबाबदार, 100% गाय बदली. पण कधी जर माझा प्रॉब्लेम असेल तर तुमचा प्रॉब्लेम माझ्या माध्यमात नका, एवढंच माझं म्हणणं आहे. जुन्यान तुम्हाला जर लागेल तर 100% मी सहकार्य करतो. असं काय नाही की माझ्याकडून गाय नेलं, तर मला जेवढं जमल तेवढं मी सहकार्य करण्याचाच प्रयत्न केला आहे. मी मोठा